नमस्कार. तुम्ही ऐकताय रेडिओ MPSC गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पावट बाय स्पेक्ट्रम अकॅडमी. मित्रांनो, आज 27 जुलै 2021 मंगळवार. जाणून घेऊयात आजच्या दिवसातील विचारधन. मित्रांनो, जगण्याचा आनंद हा आपल्या अवतीभवतीच असतो. फक्त त्या आनंदाला आपल्याला शोधता आलं पाहिजे. मित्रांनो, जाणून घेऊयात 27 जुलै रोजी घडलेल्या काही महत्त्वपूर्ण घटनांचा सविस्तर आढावा आजच्या दिनविशेष या कार्यक्रमामधून. मित्रांनो, सर्वात पहिले आज आपण जाणून घेणार आहोत 27 जुलै रोजी घडलेल्या काही महत्त्वपूर्ण ऐतिहासिक घटना. मित्रांनो, आजच्याच दिवशी इसवी सन 1961 साली थोरले माधवराव पेशवे उर्फ माधवराव बल्लाळ भट हे मराठा साम्राज्याचे चौथे पेशवा बनले होते. मित्रांनो, श्रीमंत थोरले माधवराव पेशवे हे मराठी राज्याचे चौथे पेशवे अर्थात पंतप्रधान होते. त्यांचा जन्म 16 फेब्रुवारी 1745 झाला होता. मित्रांनो, बाळाजी बाजीराव यांना विश्वासराव, माधवराव आणि नारायणराव असे 3 पुत्र होते. विश्वासराव हे पानिपतच्या तिसऱ्या युद्धात मृत्युमुखी पडल्यामुळे माधवराव यांच्याकडे पेशवाईची वस्त्रे आजच्याच दिवशी 1761 रोजी थोरले माधवराव पेशवे हे आजच्याच दिवशी पेशवे म्हणून त्यांची निवड झाली. मित्रांनो, पेशवे हे पद सांभाळण्यासाठी माधवराव अवघे 16 वर्षाचे होते. त्यामुळे त्यांचे चुलते रघुनाथराव हे त्यांचे कारभार बघत होते. वास्तविकपणे माधवराव हे जरी अल्पवयीन असले तरी देखील बुद्धिमान असल्यामुळे त्यांनी पेशवाईतील घडामोडी मोठ्या सूक्ष्म रीतीने अवलोकन केलेल्या होत्या. म्हणून राज्यकारभारात स्वतः हा राज्यकारभार चालवण्याची धमक आणि बुद्धी ही त्यांच्या अंगी होती. मित्रांनो, प्रजेला न्याय मिळवून देण्यासाठी न्याय खात्यात त्यांनी सुधारणा केल्या. तोफा आणि दारुगोळा बनवण्यासाठी कारखाने देखील त्यांनी सुरू केले. त्याचप्रमाणे नाणे पाडण्यासाठी तानसाळी याची व्यवस्था देखील त्यांनी केली. एकूणच मित्रांनो, माधवराव पेशवे यांची कारकीर्द ही मराठी सत्तेच्या दृष्टीने महत्त्वाची ठरलेली आहे. यानंतरचे मित्रांनो ऐतिहासिक महत्त्वपूर्ण घटना आहे. इसवी सन 1897 साली बाळ गंगाधर टिळक यांना पहिल्यांदा कैद करण्यात आलं. मित्रांनो, बाळ गंगाधर टिळक अर्थात लोकमान्य टिळक यांना 1897 साली त्यांच्यावरती राजद्रोहाचा आरोप लावून टिळकांना 1.5 वर्षाची कैद झाली. त्यावेळेस टिळकांनी आपल्या बचावात जे भाषण दिलं ते तब्बल 4 दिवस आणि 21 तास चाललेलं आहे. यानंतर मित्रांनो, जाणून घेऊयात पुढील महत्त्वपूर्ण ऐतिहासिक घटना. मित्रांनो, सन 1987 साली पुरातत्व विभागाच्या संशोधकांना टायटॅनिक या जहाजाचा मलबा सापडला. तर मित्रांनो, सन 1997 साली तमिळनाडूचे तत्कालीन मुख्यमंत्री आणि द्रमुकचे माजी अध्यक्ष एम करुणानिधी यांची सलग 7व्यांदा पक्षाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली. मित्रांनो, DMK अर्थात द्रविड मुन्नेत्र कळघम या पक्षाचे तब्बल अर्धेशतक प्रमुखपद भूषवलेले एम करुणानिधी यांनी 5 वेळा तमिळनाडू राज्याचे मुख्यमंत्री पद हे भूषवलेले आहे. राजकीय नेते असलेले एम करुणानिधी अनेक पुस्तकांचे, कादंबऱ्यांचे लेखक, नाटक आणि चित्रपटात संवेदन लेखक देखील करत होते. मित्रांनो, या बहुपेडी व्यक्तिमत्व असलेल्या एम करुणानिधी यांची आजच्याच दिवशी सलग 7व्यांदा द्रमुक या पक्षाच्या अध्यक्षपदी त्यांची निवड करण्यात आली. मित्रांनो, यानंतर 2001 साली महाराष्ट्र सरकारने सार्वजनिक कामकाजाच्या ठिकाणी, शासकीय इमारतीत, सार्वजनिक ठिकाणी, सार्वजनिक वाहने या आदी ठिकाणी धूम्रपान, तंबाखू, गुटखा याचा सेवन करणाऱ्यांवर तसेच थुंकण्यावरती बंदी घालण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. मित्रांनो, याचसोबत सन 2012 साली
लंडन देशामध्ये ऑलिम्पिक स्पर्धेच्या 30व्या स्पर्धेला सुरुवात झाली. मित्रांनो, आता आपण जाणून घेऊयात 27 जुलै रोजी असलेल्या जन्मदिन, जयंती आणि वाढदिवसांविषयीची थोडक्यात माहिती. मित्रांनो, इसवी सन 1724 साली राजस्थानमधील मेवाड प्रांताचे शासक महाराणा प्रताप सिंग द्वितीय यांचा आजच्याच दिवशी जन्म झाला होता. तसेच मित्रांनो, इसवी सन 1858 साली राधास्वामी सत्संग ब्यास येथील दुसरे गुरु सावंतसिंगजी महाराज यांची आज जयंती आहे. तसेच मित्रांनो, इसवी सन 1911 साली पद्मभूषण पुरस्कार सन्मानित भारतीय आंतरराष्ट्रीय कीर्तीचे संख्याशास्त्रज्ञ व आहारतज्ञ डॉक्टर पांडुरंग वासुदेव सुखात्मे यांचा देखील आजच्याच दिवशी जन्म झालेला आहे. मित्रांनो, पांडुरंग वासुदेव सुखात्मे हे प्रसिद्ध भारतीय संख्याशास्त्रज्ञ आणि आहारतज्ञ होते. ते प्रतिदर्शन सिद्धांत आणि कृषी संख्याकितातील प्रायोगिक अभिकल्पाचे प्रवर्तक आणि अधिकारी व्यक्ती मानले जातात. मित्रांनो, 28 जानेवारी 1997 रोजी पांडुरंग वासुदेव सुखात्मे यांचे निधन झाले होते. तर आजच्याच दिवशी म्हणजेच 27 जुलै 1911 रोजी पांडुरंग वासुदेव सुखात्मे यांचा जन्म झालेला होता. यासोबत मित्रांनो, सन 1913 साली भारतीय स्वातंत्र्य चळवळीच्या कार्यकर्त्या कल्पना दत्त यांचा देखील आजच्याच दिवशी जन्म झालेला होता. मित्रांनो, कल्पना दत्त ह्या एक भारतीय स्वातंत्र्य चळवळीमधील कार्यकर्त्या होत्या. त्या सूर्यसेनच्या सशस्त्र चळवळीमध्ये होत्या. मित्रांनो, कल्पना दत्त तसेच सूर्यसेन हे 1930च्या चितगावाला झालेल्या शस्त्रगार धाडीच्या मागे होते. नंतर कल्पना दत्त या भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या सदस्या झाल्या आणि त्यांनी पूरणचंद जोशी यांच्याशी विवाह केला. मित्रांनो, 1943 साली कल्पना दत्त या भाकपच्या अध्यक्षा झाल्या. मित्रांनो, चितगाव शस्त्रगार धाड ही 18 एप्रिल 1930ला पडली. त्यानंतर कल्पना यांनी 1931 सालच्या मेमध्ये सूर्यसेन यांच्या सशस्त्र गटाच्या भारतीय रिपब्लिकन आर्मीच्या चितगाव शाखेमध्ये त्या भरती झाल्या. सप्टेंबर 1931मध्ये सूर्यसेनने त्यांना आणि प्रीतिलता वडेद्दारला चितगाव येथील युरोपियन क्लबवरती हमला करण्यासाठी नेमले. परंतु मित्रांनो, हा हल्ला करण्याच्या एक आठवडा आधीच जेव्हा कल्पना दत्त या हल्ल्याच्या ठिकाणाची टेहाळणी करत असताना त्यांना अटक झाली. मित्रांनो, त्यांची जमिनावरती सुटका झाल्यानंतर त्यांनी लपून राहायला सुरुवात केली. 17 फेब्रुवारी 1933 रोजी पोलिसांनी कल्पना दत्त यांच्या लपण्याच्या जागेला घेर दिला व सूर्यसेन यांना पकडले. परंतु कल्पना दत्त तिथून पळून निघाल्या. पुढे कल्पना दत्त यांना 19 मे 1933 रोजी अटक झाली व चितगाव धाडीच्या दुसऱ्या सुनावणीत कल्पना दत्त यांना शिक्षा झाली व 1939मध्ये त्यांची सुटका झाली. मित्रांनो, आजच्याच दिवशी इसवी सन 1913 रोजी भारतीय स्वातंत्र्य चळवळीच्या कार्यकर्त्या कल्पना दत्त यांचा जन्म झाला होता. याचसोबत मित्रांनो, 1940 साली भारतीय वंशीय अमेरिकन लेखिका आणि कादंबरीकार भारती मुखर्जी यांचा देखील आजच्याच दिवशी जन्म झालेला होता. याचसोबत मित्रांनो, 1950 साली ग्रॅमी पुरस्कार सन्मानित उत्कृष्ट हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत वीणावादक VM भट्ट यांचा जन्मदिन हा आजच्याच दिवशी असतो. तसेच मित्रांनो, सन 1955 साली माजी ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू व समालोचक ॲलन बॉर्डर यांचा देखील आजच्याच दिवशी जन्म झालेला होता. यासोबत मित्रांनो, सन 1969 साली दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघातील माजी क्रिकेटपटू व मुंबई इंडियन या संघाचे प्रशिक्षक जोंटी रेडर्स यांचा देखील आजच्याच दिवशी जन्म असतो. याचसोबत मित्रांनो, 1990 साली
भारतीय हिंदी चित्रपट अभिनेत्री कृती सनन यांचा देखील आजच्याच दिवशी जन्म झालेला आहे. मित्रांनो, आता आपण जाणून घेऊयात 27 जुलै रोजी येणाऱ्या पुण्यतिथी स्मृतिदिनांविषयीची थोडक्यात सविस्तर माहिती. मित्रांनो, आज इंग्लिश रसायनशास्त्रज्ञ जॉन डाल्टन यांचा स्मृतिदिन. अणुसिद्धांत आणि अणुवायूचे गुणधर्म यांसंबंधी महत्त्वाचे संशोधन करणारे शास्त्रज्ञ म्हणजेच जॉन डाल्टन. मित्रांनो, 1787 पासून डाल्टन यांनी वातावरणाच्या नोंदी ठेवण्याची सुरुवात केली. मित्रांनो, मृत्यूपर्यंत त्यांनी 2 लाखाहून अधिक नोंदी संकलित केलेल्या होत्या. 1793 जॉन डाल्टन यांनी रंगात्वताचा शोध लावला. वातावरण विज्ञान हे एक शास्त्र आहे या दृष्टीने त्यांनी अभ्यास केला आणि तशी संकल्पना दृढ देखील केली. त्यामुळे मित्रांनो, डाल्टन यांना जगभर प्रसिद्धी मिळाली. मित्रांनो, अणु हे अविभाज्य आणि अविनाशी आहेत असे त्यांचे मत होते. डाल्टन यांची अनेक मते पुढे चुकीची ठरली असली तरी देखील त्यांचा अणुसिद्धांत आणि अणुभाराची कल्पना मात्र मूलभूत आणि महत्त्वाची ठरली. मित्रांनो, त्यांच्या या सिद्धांतामुळे रसायनशास्त्रात एक मोठी क्रांती देखील घडून आली. यामुळे मित्रांनो, 1822 रॉयल सोसायटीने डाल्टन यांना सन्माननीय सदस्यत्व बहाल केले. 1825 याच अणुसिद्धांतामुळे बहुमान पदक देऊन त्यांचा गौरव देखील करण्यात आला. आज 27 जुलै 1844 रोजी जॉन डाल्टन यांचे निधन झाले आणि आज जॉन डाल्टन यांचा स्मृतिदिन. मित्रांनो, तसेच आजच्याच दिवशी इसवी सन 1935 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्नी रमाबाई आंबेडकर यांचे निधन झाले होते. मित्रांनो, रमाई म्हणजे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची सावली. बाबासाहेब हे शिक्षण घेत असताना रमाईंनी अत्यंत हालाखीच्या परिस्थितीत संसार सांभाळला. पददलितांच्या आई रमाईंचे 1935 रोजी निधन झाले. या स्मृतिदिनानिमित्त रमाबाई यांना रेडिओ MPSC गुरूकडून विनम्र भावश्रद्धांजली. याचसोबत मित्रांनो, इसवी सन 1980 साली इराण देशाचे शेवटचे शासक आणि शाह ऑफ इराण म्हणून प्रसिद्ध असलेले मोहम्मद रझा पहलवी यांचे देखील आजच्याच दिवशी निधन झाले. सन 1992 साली खलनायक भूमिकेसाठी प्रसिद्ध असलेले भारतीय हिंदी चित्रपट अभिनेते व दिग्दर्शक अमजद खान यांचे देखील 1992 साली निधन झाले. तसेच 1997 साली हिंदुत्ववादी कार्यकर्ते बळवंत लक्ष्मण वष्ट यांचे आजच्याच दिवशी निधन झाले. सन 1902 साली भारताचे 11वे उपराष्ट्रपती व आंध्र प्रदेश राज्याचे माजी राज्यपाल कृष्णकांत यांचे 2002 साली निधन झाले. तसेच मित्रांनो, सन 2007 साली पद्मश्री पुरस्कार सन्मानित भारतीय अणुरसायनशास्त्रज्ञ, संरक्षणशास्त्रज्ञ, स्फोटक अभियांत्रिकी शास्त्रज्ञ, तत्व तसेच भारतीय विस्फोटक संशोधन आणि विकास प्रयोगशाळेचे संस्थापक संचालक वामन दत्तात्रय पटवर्धन यांचे आजच्याच दिवशी निधन झाले. याचसोबत मित्रांनो, सन 2015 साली भारतीय सर्वोत्कृष्ट पुरस्कार भारतरत्न तसेच पद्मभूषण, पद्मविभूषण पुरस्कार सन्मानित मिसाईल मॅन म्हणून प्रसिद्ध असलेले भारतीय वैज्ञानिक तसेच भारताचे 11वे राष्ट्रपती डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचा आज स्मृतिदिन. मित्रांनो, तमिळनाडूमधील रामेश्वर या छोट्या धर्मक्षेत्री एका अशिक्षित नावाडाच्या पोटी 1931 जन्माला आलेले हे पुत्र म्हणजेच देशातील भारतरत्न हा सर्वोच्च नागरी सन्मान मिळवणारे तसेच भारताचे 11वे राष्ट्रपती APJ अब्दुल कलाम. मित्रांनो, APJ अब्दुल कलाम यांनी
त्यांच्या जीवनात कठीण प्रसंगाचा संघर्ष करत, अनेक वाईट परिस्थितींवरती मात करत आपल्या आयुष्यात आणि आपल्या आयुष्याला, आपल्या भारत देशाला जागतिक स्तरावरती स्थान मिळवून देण्यासाठी त्यांनी आपलं जीवन सत्कारणी लावलं. मित्रांनो, अशा महान वैज्ञानिकाचा, राजनैतिकाचा आजच्याच दिवशी 27 जुलै 2015 रोजी त्यांचे निधन झाले. मित्रांनो, हे होते आजचे विचारधन आणि आजचे दिनविशेष. असेच काही वेगवेगळे कार्यक्रम आणि वेगवेगळ्या कार्यक्रमांमधून भरपूर सारी माहिती तसेच भरपूर साऱ्या रंजक गोष्टी जाणून घेण्यासाठी ऐकत रहा तुमचा आवडता आणि लाडका रेडिओ, ज्याचं नाव आहे रेडिओ MPSC गुरु, स्प्रेडिंग द नॉलेज, पावर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी.